श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गणेशोत्सवाच्या काळात एक अत्यंत महत्वाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. जीएसटी दर कपातीची घोषणा. वस्तू आणि सेवा कर परिषदेनं 56व्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर रचनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता फक्त 2 स्तरांवर कर आकारणी होणार आहे. जीएसटी करांच्या पुनर्रचनेमुळे कर आकारणीत सुटसुटीतपणा तर येणारच आहे, पण त्याचबरोबर अनेक गरजेच्या वस्तूंवरचा कर कमी होणार आहे आणि त्यामुळे ह्या वस्तू स्वस्तही होतील. येत्या 22 तारखेपासून या सगळ्या सुधारणा लागू होणार आहेत. या सुधारणांचं स्वागत उद्योग जगत, व्यापारी वर्ग आणि सामान्य नागरिकही करत आहेत. याच महत्वपूर्ण निर्णयांचे भविष्यात काय परिणाम होतील, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं यांचं काय महत्व आहे, कर रचनेतल्या या सुधारणा किती आवश्यक होत्या, अशा विविध मुद्द्यांवर ज्येष्ठ पत्रकार, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर पटवर्धन आणि सनदी लेखापाल, कर सल्लागार आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या डायरेक्ट टॅक्स कमिटीचे अध्यक्ष डॉ. दिलीप सातभाई यांनी मांडलेले विचार आजच्या विशेष वार्तामध्ये आपण ऐकणार आहोत. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देशातल्या उद्योगांना दिलासा देणारा हा निर्णय असल्याचं चंद्रशेखर पटवर्धन म्हणाले. वस्तू आणि सेवा कराच्या रचनेचा दुसरा टप्पा येत्या 22 सप्टेंबरला अंमलात येणार आहे. हा टप्पा अत्यंत ऐतिहासिक आहे. त्याचं कारण असं की 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अप्रत्यक्ष कर रचनेतल्या सुधारणांविषयीची घोषणा केली. त्यात 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. एकतर सध्याच्या जागतिक अनिश्चित आर्थिक आणि वित्तीय परिस्थितीमध्ये भारतावर कराचं मोठं ओझं आलेलं आहे. अमेरिकेनं आपल्यावर 50% आयात शुल्क लागू केलेलं आहे. त्याआधी रशिया युक्रेन युद्ध, इस्रायल आणि हमास यांच्यामधला संघर्ष यामुळे जो काही ताण आला त्याचा फटका सर्वच देशांना बसला, तो भारतालाही बसला. आपण रशियाकडून तेल घेत असल्यामुळे आपली ऊर्जाविषयक गरज मात्र उत्तमरित्या भागली. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातल्या उद्योगांना एक मोठा आधार देण्यासाठी, निर्यात वाढीसाठी जो एक मोठा निर्णय अपेक्षित होता, त्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टला केली. आणि ती अप्रत्यक्ष कराची सुधारणा, वस्तू आणि सेवा कराच्या रचनेतले टप्प्यांमधले बदल आणि कर कपात असं दोन्ही येत्या 22 सप्टेंबरला अंमलात येणार आहे. याचे 2 थेट फायदे होणार आहेत. एक, मागणीचा मोठा पाठिंबा देशातल्या उद्योगांना, व्यवसायांना आणि सेवा पुरवठादारांना मिळणार आहे. आणि त्यामुळे जे खरेदी करणारे ग्राहक आहेत त्यांनाही कर रचनेतला बदल आणि कर कपात यामुळे जी वस्तू किंवा ज्या सेवा घ्याव्या लागतात त्याच्यासाठी जे पैसे मोजावे लागतात ते कमी मोजावे लागतील. यामुळे त्यांच्या हातात पैसा अधिक खेळेल आणि तो पैसा अधिक हातात खेळल्यानंतर त्यातला काही भाग पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेकडे येईल, पुन्हा खरेदीला पाठिंबा मिळेल आणि पुन्हा महसूल वाढेल. असं हे चक्र आहे. यात मध्यमवर्गीयांचाही मोठा फायदा होणार आहे, कारण कराचे टप्पे 2च आहेत. इथे महत्वाचा मुद्दा एक असा लक्षात घेतला पाहिजे. उदाहरणादाखल आपण एक वैद्यकीय विम्याचं समजा उदाहरण घेतलं तर 22 तारखेनंतर त्याला तो विमा थोडा स्वस्त मिळेल, जो अतिशय गरजेचा आहे. आणि त्या पैशाचा वापर तो 2 प्रकारे करू शकेल. एक, विम्याला आणखीन त्यामध्ये सुधारणा करणं किंवा आणखीन विमा घेणं, किंवा उरलेल्या पैशातून आणखीन वस्तू आणि सेवा खरेदी करणं. हे असं झाल्यामुळे त्याचा थेट फायदा हा अर्थकारणाला होणार आणि दोघांना होणार. दोघं म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार. कारण आपण कुठलीही वस्तू किंवा सेवा घेतली तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कर असतात. एक, केंद्राचा वस्तू आणि सेवा कर आणि राज्याचा वस्तू आणि सेवा कर, SGST आणि CGST. त्यामुळे राज्यांनाही मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल आणि केंद्राच्या तिजोरीतही मोठा महसूल जमा होईल. सणासुदीच्या काळात जीएसटीमध्ये होत असलेली दर कपात उद्योग जगत, व्यापारी आणि सामान्य नागरिकांनाही दिलासा देणारी असल्याचं पटवर्धन यांनी सांगितलं. हे सगळं या पार्श्वभूमीवर होतंय. गणेशोत्सव आता नुकताच संपला. आपण पाहिलं की यंदाच्या गणेशोत्सवात साधारण महाराष्ट्रामध्ये, ज्याला राज्योत्सवाचा दर्जा दिला होता, 30,000 कोटी रुपयांची उलाढाल झाली. आता कल्पना करा की पुढच्या वर्षी नव्या कररचनेत जेव्हा गणेशोत्सवातली उलाढाल होईल तेव्हा ती सध्यापेक्षा कदाचित 1.5-दुप्पट असेल.
त्यामुळे त्याच्यातून मिळणारा महसूल अधिक असेल. हे जसं मी आता गणेशोत्सवाबद्दल म्हणलं तसंच आता लवकरच येऊ घातलेला जो सगळा सणासुदीचा काळ आहे, नवरात्राच्या स्थापनेपासून घटस्थापनेपासून ते दिवाळीपर्यंत या सर्व काळात खरेदीचा मोठा सुवर्ण काळ आहे. तो संपल्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरीस सगळे लग्नसराईचे शेवटचे मुहूर्त आहेत. म्हणजे या सगळ्या दोन्ही तिन्ही घटकांचा फायदा हा देशातल्या उद्योगांना, व्यापाऱ्यांना, सेवा पुरवठादारांना होणार आहे. त्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की भारतीय ग्राहकांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे शक्यतो देशी उत्पादनच खरेदी केली पाहिजेत. आपण पाहिलं की ही घोषणा झाल्यानंतर गेल्या 2 दिवसातच म्हणजे 22 सप्टेंबरला नवी कर रचना अंमलात येण्याआधीच काही मोटार उत्पादक कंपन्यांनी सवलत जाहीर सुद्धा केलेली आहे आणि ती अंमलातही आणलेली आहे. ती अंमलात अशा पद्धतीने आणली की त्यांनी असं आवाहन केलं की ग्राहक जर आमच्याकडे आला आणि त्यांनी जर मोटारीची आगाऊ नोंदणी केली तर त्याला आम्ही एवढी सवलत देऊ. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासासाठी नवा मोबाईल खरेदी करायचा असेल आणि तो जर त्यांनी 22 सप्टेंबरला खरेदी केला तर त्याला तो स्वस्त मिळेल. एखाद्याला अगदी घरगुती ताप मोजणारे यंत्र किंवा रक्तदाब मोजणारे यंत्र खरेदी करायचं असेल तर तेही स्वस्त मिळेल. पर्यटन करायचं असेल, वाहन घ्यायचं असेल, स्वयंचलित दुचाकी घ्यायची असेल तर त्या सगळ्या वस्तू या नव्या कररचनेमुळे स्वस्त होणार आहेत आणि ग्राहकाच्या हातात अधिक पैसा खेळणार आहे. जसा ग्राहकाच्या हातात अधिक पैसा खेळेल तसा त्यातला काही पैसा पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेत होईल आणि अर्थव्यवस्थेची वाटचाल अधिक जोमानी, अधिक दमदार आणि अधिक गुंतवणूक स्नेही होईल. जीएसटी प्रणालीतील सुधारणांच्या अंमलबजावणीनंतर काही त्रुटी आढळल्या तरी सरकार त्यावर नक्की मार्ग काढेल असा विश्वास चंद्रशेखर पटवर्धन यांनी व्यक्त केला. 22 सप्टेंबर नंतर कररचना अंमलात आल्यानंतर त्यात काही त्रुटी राहतात का हेही सरकार पाहिल आणि त्या त्रुटी दूर करेल अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे. त्यातली एक मेक अशी की शिल्लक असलेल्या मालासाठी जो कर आधी भरलेला आहे त्या कराची वजावट कधी आणि कशी मिळणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण तो सरकार आणि प्रशासन नक्की त्यातून मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे. थोडक्यात हा ऐतिहासिक कररचनेच्या सुधारणेतला दुसरा टप्पा हा भारताच्या अर्थकारणाला नवा आयाम देणारा ठरेल याची मला खात्री वाटते. जीएसटी कर परिषदेनं मंजूर केलेल्या या सुधारणा आणि कर कपात स्वागतार्ह असल्याचं डॉक्टर दिलीप सातभाई म्हणाले. सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या हेतूनं व देशातील सर्व 145 कोटी जनतेला दिलासा देण्याच्या हेतूनं जीएसटी कायद्यात सरकारने जीएसटी मार्फत स्वागतार्ह बदल केलेले आहेत. प्रत्यक्ष कर कायद्यातून ठराविक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना फायदा पोहोचवला जाऊ शकतो, परंतु जीएसटी सारखा कायदा जो वस्तू वा सेवा उपभोगण्याच्या तत्वावर लागू केला जातो, व्यावहारिक दृष्ट्या सर्वच नागरिक नकळत भरत असतात. कोणती ना कोणती वस्तू वा सेवा खरेदी करून प्रत्येक नागरिक जीएसटी कायद्याअंतर्गत करदाता असतोच आणि म्हणूनच जीएसटी मधील बदल सर्वसामान्य नागरिकांना प्रभावित करीत असतात. महत्वाचे बदल असे आहेत. पहिला महत्वाचा बदल अमेरिकेने भारतावर टॅरिफ व ट्रेड बॅरियर्स घातलेले आहेत. भारतीय वस्तूंना अमेरिकेत स्पर्धा देण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक होतं. त्यामुळे भारत सरकारने निर्यातदारांना जलद फायदा व्हावा म्हणून 90% परतावा त्वरित देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अमेरिकन बाजारपेठेशी स्पर्धा लक्षात घेऊन घेतला आहे असं मला वाटतं. आजपर्यंत परताव्याची प्रक्रिया दीर्घकाळ महिनोन्महिने चालत असल्यानं उद्योगांना अडचणी येत होत्या. आता वेगाने परतावा मिळाल्याने उद्योगाची तरलता वाढणार आहे आणि उत्पादन क्षमता टिकून राहील आणि जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय निर्यातदार अधिक स्पर्धात्मक होतील. ही तरतूद 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार आहे. दुसरा महत्वाचा बदल व्यवसाय सुरू करताना जीएसटी नोंदणी अनेक वेळा विलंब करीत होते. लहान आणि कमी जोखीम असलेल्या व्यवसायांसाठी सरलीकृत जीएसटी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जीएसटी परिषदेने एक पर्यायी सरलीकृत जीएसटी नोंदणी योजना सुरू करून ज्यामध्ये कमी जोखीम असलेल्या अर्जदारांच्या बाबतीत अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून 3 कामकाजा दिवसाच्या आत जीएसटी नोंदणी पूर्ण केली जाईल. अर्जदारांनी त्यांच्या स्वतःच्या मूल्यांकनावर आधारित असे निर्धारित केले आहे
की नोंदणीकृत व्यक्तींना पुरवठ्यावरील त्यांची आउटपुट कर देयता दरमहा 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. या योजनेत स्वेच्छेने निवड करण्याची आणि योजनेतून पैसे काढण्याची तरतूद असेल. याचा फायदा जीएसटी नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 96% नवीन अर्जदारांना होईल अशी सरकारची अपेक्षा आहे. ही योजना 1 नोव्हेंबर 2025 पासून कार्यान्वित होणार आहे. ही मोठी सकारात्मक पावले असून नवउद्योजक, लघु उद्योजक आणि स्टार्टअपना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. तिसरा महत्वाचा बदल या जीएसटी कायद्यामध्ये झाला आहे तो म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस संदर्भात आहे. अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या, आयटी असतील, मॅन्युफॅक्चरिंग असतील, ई कॉमर्सवाले असतील, भारतात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्यांना अनेक दरांचे पालन करणे अतिशय अवघड जात होते. त्यांच्या मागण्यामुळे सामान्य नागरिकांना फायदा पोहोचवण्याच्या उद्देशानं भारताने ईज ऑफ डुईंग बिझनेस सुधारण्यासाठी करदर सोपे करण्याचा मार्ग स्वीकारला असावा असं माझं मत आहे. करकपातीचा लाभ ग्राहकांना मिळतो की नाही यावर लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं सादभाई यांनी सांगितलं. जीएसटी कायद्यातील कलम 171 नुसार कर दर कमी झाल्यास किंवा इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळाल्यावर तो ग्राहकांपर्यंत पोहोचवणे बंधनकारक आहे. नव्या सुधारित दररचनेत अनेक वस्तूंवर कर कमी होणार असल्याने व्यापाऱ्यांनी हा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. जर असे झाले नाही तर या बदलांचा अपेक्षित परिणामच दिसणार नाही व व्यापारीच मालामाल होतील. योग्य लाभ न दिल्यास कठोर कारवाई होईल याची व्यापाऱ्यांना जाणीव करून द्यायला हवी. हे ग्राहक संरक्षणासाठी महत्वाचे पाऊल ठरणार आहे. अन्यथा काही व्यापारी वर्ग आमचा माल जुना मालच पूर्वीच्या जीएसटीने घेतला होता, त्याची विक्री कमी किमतीने करता येत नाही असे उत्तर येऊ शकते आणि मूळ संकल्पनेला तडा जाऊ शकतो. या सुधारणांचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम या विषयावर बोलताना डॉक्टर दिलीप सादभाई म्हणाले, ही सुधारणा दीर्घकालीन दृष्टीने सकारात्मक मानली जाऊ शकते. कारण कर संरचना जितकी साधी असेल तितकी पारदर्शकता वाढते आणि कर चुकवेगिरीची शक्यता कमी होते. ग्राहकांचा विश्वास वाढतो. त्याचबरोबर निर्यातदारांना दिलासा मिळाल्याने परकीय चलन साठ्यामध्ये मोठी वाढ होईल, रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि भारताचा मेक इन इंडिया कार्यक्रम बळकट होईल. 2027 साली देशाची अर्थव्यवस्था जगातील 3 नंबरची अर्थव्यवस्था होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी हे बदल आवश्यक आहे. सरकारच्या महसुलात किमती कमी झाल्यामुळे मागणीत व कर संकलनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि ती विकास कामांसाठी वापरली जाईल असे अपेक्षा ठेवलेली आहे. ग्रामीण विकासाला पण चालना मिळणार आहे आणि गरीब नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना पण राबवता येणार आहे. देशातील डिजिटल व्यवहार अधिक सुप्रबंधनात येतील आणि भ्रष्टाचार कमी होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे दीर्घकालीन आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होईल आणि म्हणून या सुधारणांचा प्रभाव देशातील सामाजिक आर्थिक समतोल राखण्यास होईल. नव्या कररचनेमुळे काही वस्तूंच्या किमती कमी होतील तर काही वस्तू 18% श्रेणीत गेल्यामुळे महाग पण होऊ शकतील. उदाहरणार्थ गरजेच्या वस्तू, दैनंदिन वापराच्या वस्तू 5% दरात येण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना फायदा होईल. तर अलिशान सेवा, इलेक्ट्रॉनिक, काही औद्योगिक उत्पादने 18% मध्ये जातील. दैनंदिन वापराच्या वस्तूंवर दर कमी. कपडे, औषधे, घरगुती वस्ते यापैकी अनेक वस्तू 5% मध्ये जातील. त्यामुळे महागाईचा भार कमी होऊन दैनंदिन खर्चावर मोठ्या प्रमाणात बचत होईल. वाढत्या लाभांमुळे देशातील नागरिकांचे जीवनमान देखील सुधारणार आहे आणि अशा दृष्टीने असे एकूणच बदल भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर प्रतिस्पर्धात्मक बनतील अशी अपेक्षा आहे. श्रोतेहो, वस्तू आणि सेवा कर रचनेत फेरबदल करण्याच्या निर्णयाचे भविष्यातील परिणाम या विषयावर ज्येष्ठ पत्रकार, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर पटवर्धन आणि सनदी लेखापाल, कर सल्लागार डॉक्टर दिलीप सादभाई यांनी मांडलेले विचार आजच्या विशेष वार्तामध्ये आपण ऐकलेत. निवेदन आणि संपादन होतं माधवी कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.